DRG Kids. गोष्ट जादूची प्लेट. करण खूपच प्रेमळ, नेहमी मोठ्यांचा आदर करायचा आणि इतरांना मदत करायचा. पण करणचे आई वडील 2 वर्षांपूर्वीच वारले होते. तेव्हापासून तो आपल्या आजीकडे राहत होता. करणची आजी आता म्हातारी झाली होती, त्यामुळे घरातलं काम कधी कधी करणला करावं लागलं असे. करणला जेवण बनवताना मुळीच येत नव्हतं, पण तो कसा बसा स्वतःसाठी आणि स्वतःच्या आजीसाठी जेवण बनवायचा. कधी कधी त्यांना आजूबाजूची लोक जेवण आणून द्यायचे. दोघे उरलं सुरलं खाऊन आयुष्य काढत होते. करण अजून फक्त 10 वर्षाचा होता, पण दुसऱ्या मुलांसारखा तो थोडा हत्ती मुळीच नव्हता. कमी खेळायचा आणि कमीच गोष्ट सुद्धा करायचा. दुसरी मुलंही त्याला खूप हट्ट करून खेळायला घेऊन जायची. पण करणचा एकच चांगला मित्र होता, ज्याच्यासोबत तो नेहमी खेळायचा. एक दिवशी करण त्याच्या मित्राच्या घरी खेळायला गेला. तो शेजारीच थोड्या अंतरावर राहत होता. खेळता खेळता दुपारच्या जेवणाची वेळ झाली, म्हणून त्याच्या मित्राच्या आईने त्याला जेवायला बोलवलं. करणने जेव्हा डायनिंग टेबल बघितलं, तेव्हा तिथे त्याच्या आईने खूप सारे चविष्ट पदार्थ बनवले होते आणि वेगवेगळी मिठाई पण ठेवली होती. करणने खूप आनंदाने सगळं खाल्लं आणि खूप सगळी मिठाई सुद्धा खाल्ली. खूप दिवसांनंतर इतका चविष्ट जेवण जेवून करण खूप खुश झाला. संध्याकाळ होत होती, म्हणून आता करण स्वतःच्या घराच्या दिशेने चालू लागला. चालता चालता तो एका झाडाखालून निघत होता. तेव्हाच असा विचार करू लागला की आता घरी जाऊन रात्रीचं जेवण मलाच बनवावं लागेल. मग त्याला त्याची आईची आठवण यायला लागली. जर का आई असती तर तिने पण रोज नवीन पदार्थ बनवले असते, मलाही चविष्ट पदार्थ खायला मिळाले असते. असं बोलून करण उदास झाला आणि ज्या झाडाखालून तो निघत होता त्याच्यावरती एक परी बसली होती. या निरागस मुलाची गोष्टी ऐकून परीला खूप वाईट वाटलं आणि तिला कर्णाची खूप दया आली. ती उडत उडत झाडावरून खाली उतरली आणि एक म्हातारीचं रूप घेऊन ती करणच्या समोर येऊन उभी होऊन गेली. तिला अचानक स्वतःच्या समोर बघून करण थोडासा घाबरला. परीने करणचा हात पकडला आणि त्याच्या हातात एक प्लेट ठेवली. करणला काहीच समजलं नाही, म्हणून त्याने आश्चर्याने समोर उभ्या असलेल्या म्हातारीला प्रश्न विचारला. तुम्ही कोण आहात आणि ही कसली प्लेट आहे? तुम्हाला काही मदत हवी आहे का? हो बेटा, मी खूप आजारी आणि उपाशी आहे. तू मला काही खायला देशील तर मी तुला त्याऐवजी बक्षीस देईन. करण म्हातारीची अवस्था पाहून तिच्याकडून बक्षिसाची काही अपेक्षा नव्हती, पण करण म्हातारीची मदत करायला तयार झाला. माझ्या घरी सुद्धा माझी आजी राहते. मी तिच्यासाठी जेवण बनवतो. तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्हीही आमच्यासोबत जेवून घ्या. म्हातारी करण सोबत त्याच्या घरी जाते आणि करण आता जेवण बनवायला लागतो. म्हातारी करणच्या आजीशी गप्पा मारते आणि त्याची आजी करणबद्दल सगळं काही म्हातारीला सांगून टाकते. करण म्हातारीला तिच्या दिलेल्या प्लेटमध्ये जेवण आणून देतो. मग सगळे मिळून जेवण जेवतात. जेवण अजिबात चांगलं झालेलं नसतं, तरीही सगळे जेवण जेवून घेतात. जेवण जेवल्यानंतर म्हातारी करणच्या निरागस आणि प्रेमळ स्वभावाने खुश होऊन जाते आणि पटकन एक परी बनून जाते. अचानक आपल्या समोर एका परीला पाहून करण आणि त्याची आजी खुश होऊन जातात. करण बाळा, तू माझी मदत करून हे सिद्ध केलंस की तू किती चांगला आणि दयाळू मुलगा आहेस. तू स्वतःचं काम स्वतःच करतोस आणि इतरांना सुद्धा मदत करतोस. म्हणूनच माझ्याकडे तुझ्यासाठी एक बक्षीस आहे. या ज्या प्लेटमध्ये तू मला जेवण दिलं होतंस ना, ती कोणती सामान्य प्लेट नव्हे, ती एक जादूची प्लेट आहे. काय? एक जादूची प्लेट? आणि आजपासून ही प्लेट तुझी आहे. तुला जेव्हाही काही खायची इच्छा होईल, या प्लेट समोर डोळे बंद करून त्याचं नाव घ्यायचं. डोळे उघडले की प्लेट त्या पदार्थाने भरून जाईल. तू हिच्याकडून पाहिजे तितके पदार्थ मागू शकतोस. हे ऐकून करण आणि त्याची आजी खूप खुश होऊन जातात. पण 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली, ही प्लेट फक्त तुझीच गोष्ट ऐकेल. दुसरी, इच्छा मागत असताना सगळ्यांचे डोळे बंद असावेत. आणि तिसरी,
हे रहस्य इतर कोणालाही कळलं नाही पाहिजे, नाहीतर ही प्लेट एक सामान्य प्लेट बनून जाईल. मी ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही. परी इतकं बोलून तिथून निघून जाते. करण आणि त्याची आजी परीच्या गेल्यानंतर प्लेट समोर ठेवून जेवण मागायचा प्रयत्न करतात. करण डोळे मिटून घेतो आणि म्हणतो, मला मला हवे हवेत आहेत गुलाबजामुन. गुलाबजामुन. आणि डोळे उघडताच त्याची प्लेट गुलाबजामानी भरून जाते. जादू काम करतंय हे पाहून करण आणि त्याची आजी खूप खुश होऊन जातात आणि पोट भरून गुलाबजामुन खातात. नंतर प्लेट सांभाळून ठेवून देतात. आता करण आणि त्याची आजी रोज चांगलं चांगलं जेवण जेवायचे. ज्याही पदार्थाचे नाव घ्यायचे डोळे उघडल्यावर तो समोर असायचा. करणला आता जेवण बनवायचीही गरज नव्हती. ते दोघेही जादुई अन्न खाऊन आनंदाने आपलं आयुष्य जगत होते. आणि करण कधी कधी त्याच्या मित्रालाही ते जेवण खाऊ घालायचा. आता तर किती वेळा कोणी शेजारचा जेवण घेऊन यायचा तेव्हा हे दोघं परत पाठवून द्यायचे. आता शेजारचे लोक आपसात बोलू लागले, मला वाटतं ह्या लोकांना खूप माज आला आहे. मी ह्यांच्या घरी 2दा जेवण पाठवलं पण परत पाठवून दिलं. हो काय माहिती काय खातायत ही लोक. दोघेही लठ्ठ होत चालले आहेत. कोणाचा खजिना तर नसेल सापडला ना. आता आपल्या मदतीची गरज नाहीये ह्यांना. दोन्ही शेजारी गप्पा मारत मारत हसतात आणि विनोद करतात. 1-2 दिवसात ही गोष्ट करणच्या शेजारच्या मित्राच्याही घरी निघते. तर त्याचा मित्र घरात होत असलेल्या गोष्टींना लपून ऐकतो आणि जाऊन करणला विचारतो, काय रे, काय झालं? आजकाल तू जेवण बनवताना न दिसत आणि तुझ्या घरातून स्वादिष्ट सुगंध पण येतो. काय चाललंय काय? पण करणला लक्षात होतं की तो या प्लेटचं रहस्य कोणाला सांगू शकत नाही, नाहीतर ती जादुई प्लेट सामान्य प्लेट होऊन जाईल. हा सगळा विचार करून करण त्याच्या मित्राला काहीच सांगू शकत नाही. आता करणच्या मित्राच्या अनेक वेळा विचारल्यानंतरही करण खूप दिवसांपासून ह्या गोष्टीला बगल देत होता. त्याच्या मित्राला संशय येतो की करण त्याच्यापासून काहीतरी लपवतोय आणि आता तो ही गोष्ट जाणून घेईल. दुसऱ्या दिवशीच रात्री जेवायच्या वेळी त्याचा मित्र हळूच त्याच्या घराबाहेर कान लावून ऐकतो की ही लोक काय गोष्टी करतायत आणि तेवढ्यात त्याला करणचा आवाज येतो. आज मला खायची आहे चविष्ट बिर्याणी. त्याच्या थोड्या वेळाने पुन्हा आवाज येतो. मला खायची आहे रसमलाई. करणच्या मित्राला हे काही समजलं नाही. शेवटी करण कोणाकडून जेवण मागतोय. त्या दिवशी तर तो स्वतःच्या घरी जात राहतो, पण ही गोष्ट आता त्याला पूर्ण समजायची होती. ते बघण्यासाठी आता तो रोज त्याच्या घराबाहेर उभा राहून जायचा आणि पदार्थांची वेगवेगळी स्वादिष्ट नाव ऐकून त्याच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटू लागलं. कधी कधी करण त्याला काही पदार्थ आणून खाऊ सुद्धा घालायचा, पण त्याचा हट्ट होता की त्याला हे गुपित जाणूनच घ्यायचं आहे की एवढं चविष्ट जेवण येतं कुठून. आता त्याच्या वारंवार विचारल्यावरही करण खरं सांगत नव्हता. ह्या गोष्टीचा त्याला खूप राग येतो आणि तोही गुपित जाणून घ्यायचे नवीन मार्ग शोधू लागतो. तो आजही करणच्या घराबाहेर लपून उभा राहिलाय आणि त्याला कळलं की करण घरी नाहीये. त्याला संधी मिळाली आणि तो घरी जाऊन करणच्या आजीला म्हणतो, आजी, आज करणला यायला थोडा उशीर होणार आहे, म्हणून त्याने मला पाठवलंय तुम्हाला जेवू घालायला. तुम्ही घाबरू नका, त्याने मला सगळं काही सांगितलंय. मला फक्त खाण्याचं नाव घ्यायचंय, मला सगळं माहितीये. करणच्या आजीच्या मनात शंका येते की हे गुपित तर कोणालाच सांगायचं नव्हतं, मग करणने ह्याला कसं सांगितलं. ती घाबरून म्हणते, अरे पण प्लेट तर फक्त करणच्या सांगण्यावरूनच जेवण द्यायची. तुला का सांगितलं करणने? आता काय होणार? सगळं नीट चाललं होतं. करणकडून एवढीशी गोष्ट लपवली जात नाही. मूर्ख आहे अगदीच. हे सगळं सांगून करणची आजी त्याच्या समोर सगळं गुपित उघड करते. हे गुपित ऐकून तो प्लेटच्या दिशेने धावतो. तेवढ्यात करण घरी येतो. करण त्याच्या मित्राच्या हातात ती प्लेट पाहून स्तब्ध राहून जातो आणि ती घेण्यासाठी तो पुढे जातो. करणचा मित्र खूप सगळ्या पदार्थांची नावं घेऊन घेऊन मागत राहतो, पण त्याला काही नाही मिळत. शेवटी करण त्याच्याकडून ती प्लेट घेतो. पण आता हे गुपित उघड झालं असतं.
म्हणून करण हार मानून पूर्ण गोष्ट त्याच्या मित्राला सांगून टाकतो. त्याच्या मित्राला स्वतःची चूक समजते, पण आता ही प्लेट एक सामान्य प्लेट झालेली असते. आता करणला पुन्हा जेवण बनवावं लागतं. पण त्याचा मित्र कधी कधी स्वतःच्या घरून जेवण घेऊन येत असतो आणि त्यांच्यासोबत बसून जेवत असतो.